नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की लीलाने आता एजंटना सांगितलेलं असतं यश आणि रेवती यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि त्यांनी एकमेकांना प्रॉमिसही केले लग्न करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर अन्याय करू शकत नाही. एजे आता विचारात पडतो आणि तो म्हणतो की माझा अशा सगळ्यावरती अजिबात विश्वास नाहीये, पण तरी सुद्धा तू म्हणते म्हणून मी त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि मगच काय ते ठरवेन. आता लीलाला आनंद झालेला असतो की निदान एजेंनी ऐकून तरी घेतलं आणि ते एजंटना म्हणत असते, एजे तुमची सुद्धा खात्री पटेल की त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. दुर्गा आता यशच्या रूम मध्ये आलेली असते आणि ती खूपच संतापलेली असते. ती यशला म्हणत असते की यश, तुझं काय चाललंय? जेव्हापासनं श्वेतासोबत तुझं लग्न ठरलंय तेव्हापासनं तुझा चेहरा असा का पडलाय? यश आता काहीही बोलत नसतो. तेवढ्यात दुर्गा म्हणते, तू कोणाच्या प्रेमात पडलायस का? यश म्हणतो, ताई. दुर्गा म्हणते, पडला असशील ना तरी ते विसरून जायचं, कारण आता एजंटनी तुझं लग्न श्वेतासोबत लावून द्यायचं ठरवलंय आणि त्यांनी अनाऊन्स सुद्धा केलंय आणि त्यांचा शब्द आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. एजंटनी आपल्यासाठी आतापर्यंत खूप काय काय केलंय, त्यामुळे आपण त्याचा शब्द पडू देता कामा नये. आता यश म्हणतो, ताई इतर कोणाचं जाऊ दे, पण तू तरी मला समजून घे, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. त्यावर दुर्गा म्हणते, हे बघ यश, सामान्य माणसांसारखे निर्णय आपल्याला नाही घेता येत. आपण मोठ्या घरची लोक आहोत आणि मोठ्या घरची लोक ही नेहमीच त्यांच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवतात आणि घराच्या प्रतिष्ठेचा विचार करतात. म्हणूनच आपल्याला एजंटना शोभेल असंच काम करायचं आहे आणि त्यांनी दिलेला शब्द आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्यामुळे एजंटची प्रतिष्ठा पणाला लागू नये आणि ती आपली गरज आहे, आपलं कर्तव्य नाहीये. त्यामुळे तुला जर कोणी विचारलं की तुझं कुणावर प्रेम आहे तर तू काय सांगशील? असंच सांगायचं की माझं कुणावरही प्रेम नाहीये. यश आता खूपच विनवणा करत असतो आणि दुर्गाला म्हणत असतो, ताई तू तर निदान समजून घ्या ग, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, माझं खरंच खूप प्रेम आहे त्या मुलीवरती. तरी सुद्धा दुर्गा आता काही ऐकत नसते, कारण तिला माहिती असतं की यशचं रेवतीवर प्रेम आहे आणि म्हणूनच ती हे सगळं बोलत असते. इकडे रेवती खूप विचार करत असते की यशने तिचे फोन कॉल्स उचलले नाही, तिला मेसेजला रिप्लाय सुद्धा केलेला नाही. त्यामुळे ती खूप विचारात पडलेली असते आणि तिने लीलाला फोन केलेला असतो. लीला म्हणत असते, काय झालं रेव? रेव म्हणत असते, अगं ताई तिकडे काय झालंय का? यश माझा फोनही उचलत नाहीये आणि मेसेजला पण रिप्लाय करत नाहीये. आता लीला म्हणते, म्हणजे याचाच अर्थ रेवतीला काहीही कळलेलं नाहीये, यशने काहीच सांगितलेलं नाहीये, मीही सांगत नाही. आणि ती म्हणते, अगं काही नाही झालं इकडे, यश अशा कामामध्ये बिझी असेल, करेल तर तुला फोन, नको काळजी करू. रेवती म्हणते, ठीक आहे, पण तू त्याला सांग की मी त्याला फोन कॉल आणि मेसेजेस करते ते. लीला म्हणते, ठीक आहे, तू काळजी करू नको आणि फोन कट करते. इकडे दुर्गा विचार करत असते की काय ह्या बहिणी, म्हणजे पैशांसाठी कोणाचा इतका वापर करायचा हे यांनाच छान जमतं. रेवती आणि लीला दोघेही बहिणी सारख्या आहेत. जहागीरदारांच्या घरी सून म्हणून यायचं त्यांचं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. रेवतीने माझ्या भावाचा वापर करून या घरात घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी असं कधीच होऊ देणार नाही. तर रेवतीची हिंमत एवढी वाढलीच कशी? आणि ती आता रेवूला भेटण्यासाठी निघालेली असते. तेवढ्यात तिथे कुरिअरवाला येतो आणि त्याने कुरिअर आणलेलं असतं, त्याच्यामध्ये रेवती आणि विक्रांतचे फोटो असतात. आता ते दुर्गाच्या हातात लागतात आणि दुर्गा ते बघते तर शॉक होते. तिला कळतच नसतं या रेवतीचे काय करावं ते. ती म्हणत असते, काय ही मुलगी, हिचं विक्रांत सोबत सुद्धा अफेअर होतो, हिला तर आता भेटलेच पाहिजे. आणि यश, आय एम सॉरी. आणि ती आता रेवतीला भेटण्यासाठी निघालेली असते. किशोर तिथे आलेला असतो आणि किशोरने त्या माणसाला फोन केलेला असतो ज्याने कुरिअर आणलेलं असतं आणि तो म्हणत असतो, तुम्ही तुमचं काम अगदी चोखपणे केलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं दुर्गाच्या हातातच ते कुरिअर लागलं पाहिजे आणि तिच्या हातामध्येच ते कुरिअर लागलं. थँक्यू सो मच. आणि आपल्याला विक्रांतच्या आयुष्याबद्दल काही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला फोन करेल. आत्ता विक्रांतची गरज नाहीये, फक्त त्याच्या रिसोर्सेस कडून काही माहिती मिळते का हे बघा. आणि तो फोन कट करतो. लीला आता पुन्हा एकदा एजंटच्या मागे लागलेली असते आणि म्हणत असते, एजे तुम्ही म्हणाला होतात ना की यश आणि रेवू सोबत बोलाल तुम्ही. एजे म्हणतो, तू जरा थांबशील का, मी बोलणार आहे त्यांच्याबरोबर. तेवढ्यात तिथे यश येतो आणि एजे म्हणतो, लीला प्लीज बाहेर जा, मला यश बरोबर रूम मध्ये एकट्याने बोलायचंय आणि जाताना रूमची कडी लाव. आता लीला म्हणते, ठीक आहे, म्हणजे एजेने ठरवलंय या दोघांचंही मत ऐकायचं, तेच चांगलं आहे. आणि मी जाते बाहेर आणि ती रूमच्या बाहेर जाऊन वाट बघत असते. इकडे जे यश बरोबर बोलत असतो आणि म्हणत असतो, यश तुझं कोणावरती प्रेम आहे का? यश आता भांबावल्यासारखा वागतो आणि म्हणतो, एजे तुम्हाला कोणी सांगितलंय का? म्हणजे तुम्ही असा प्रश्न का विचारताय मला, आणि तुम्ही तर शब्द दिलाय ना श्वेताला. एजे म्हणतो, ते सोड, शब्द वगैरे मी बघून घेईल, पण तुझं कोणावरती प्रेम आहे का ते मला आत्ताच सांग. यश आता काहीही बोलत नसतो
कारण दुर्गानेच त्याला तसं सांगितलेलं असतं. तो आता इतका गप्प असतो म्हणून एजे म्हणतो, यश तू इतका शांत आहेस याचा अर्थ मी काय काढायचा की तुझं कोणावरही प्रेम नाहीये असंच का? यश तरी सुद्धा काही बोलत नाही. एजे म्हणतो ठीक आहे तर मग तू जाऊ शकतो. आणि आता यश बाहेर येतो. लीला त्याला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करते पण तो काही सांगत नसतो आणि निघून जातो. आता एजे बाहेर येतात आणि लीला म्हणते की एजे म्हणतो, हे बघ रेवती बरोबर मी ऑफिसमध्ये बोलणार आहे आणि तू मला असं सारखं सारखं ना थांबत जाऊ नकोस जाताना. आणि तो निघून जातो. इकडे प्रमोद आणि विराज हे किशोरकडे आलेले असतात आणि त्याला ते सांगत असतात की बाबांनी किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला आहे ते, आणि बाबांनी असे सगळेच शेअर्स त्या यशला आयते दिलेले आहेत. आपल्या कंपनीतला 5% हिस्सा त्या यशला द्यायची काय गरज होती, आणि त्यांची खूप चिडचिड होत असते. विराज सुद्धा म्हणत असतो, हो बाबा सगळ्यांसाठी एवढं करतात त्यामुळे सरस्वती माझ्यावर खूप चिडली आहे आणि तिचं म्हणणं आहे की विक्रांत दादाला त्यांनी जेलमध्ये पाठवलं, त्यांच्यासाठी त्यांनी काही केलं नाही, त्यांना माफही केलं नाही आणि एक संधी सुद्धा दिली नाहीये. त्यामुळे आता काही असू दे पण मला सरस्वतीचा राग घालवण्यासाठी त्या विक्रांत दादाला बाहेर काढावंच लागेल. किशोर म्हणतो, तू काळजी करू नको, विक्रांतला बाहेर कसं काढायचं ते मी बघतो. आता विराज आणि प्रमोद खूपच खुश होतात, दादाला थँक्यू म्हणतात आणि तिथून निघून जातात. किशोर म्हणतो, वा मी तुमची मदत करण्याऐवजी तुम्हीच माझ्याकडे मदत मागायला आलात आणि माझंच काम सोपं केले. आता त्या विक्रांतला कधी बाहेर काढायचं नाही हे मी ठरवतो, कारण तुम्ही दुसरं कोणाला तरी सांगाल त्याला बाहेर काढण्यासाठी आणि तो माझ्या कामाच्या मध्ये मध्ये येईल. आणि म्हणूनच आता मी ठरवणार विक्रांत कधी बाहेर येणार आणि कधी आतमध्ये जाणार ते. रेवती आता टेन्शनमध्ये असते आणि बाबा तिला समजावत असतात की रेव नको टेन्शन घेऊ, खरं तर हीच परीक्षा असते आणि तुझं प्रेम निभवता निभवता कदाचित आम्हा सगळ्यांना सुद्धा परीक्षा द्यावी लागणार आहे. आता रेवती रेडी झालेली असते, एजंटने तिला बोलवलेलं असतं भेटण्यासाठी. आता बाबा म्हणतात, हे बघ रेव, मान्य आहे की तुझं यशवरती खूप प्रेम आहे पण एजंटच्या प्रत्येक प्रश्नाला रिस्पेक्टफुली उत्तर द्यायचं, कोणत्याही प्रश्नाला आपण प्रत्युत्तर करायचं नाही, एवढं लक्षात ठेव. रेवती म्हणते, हो बाबा. दुर्गा आता रेवतीला भेटण्यासाठी निघालेली असते. रेवती आता घराच्या बाहेर पडणार तोच तिथे दुर्गा येते आणि दुर्गा म्हणते, रेवती मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय. कालिंदी आणि बाबा तिथेच असतात. कालिंदी म्हणते, काय? मग बोला ना आमच्या सगळ्यांसमोर. आणि ती दुर्गाच्या समोर जाऊन उभी राहते. तेवढ्यात तिला बाबा हात खेचून मागे ओढतात आणि म्हणतात, अगं काय करतेस? जर रेवती आणि यशचं लग्न झालं तर ती तिची होणारी ननंद असेल ना, मग आता असं वागून चालणार आहे का तुला? कालिंदी सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकते कारण तिला ते पटतं. आता दुर्गा म्हणते, मला हिच्यासोबत खाजगीत बोलायचंय. आणि रेवती सुद्धा आतमध्ये निघून जाते आणि त्यांना यायला सांगते. आता रेवू आणि दुर्गा रूम मध्ये गेलेल्या असतात बोलण्यासाठी. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आम्ही तुमच्यापर्यंत या सिरियलचे अपडेट्स लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.